32, 54 से पूर्णता विभाजित अशी कोणती संख्या आहे जी 32, 54 आणि 250 पूर्णता विभाजित होईल. पूर्णता विभाजित होईल. पहिल्या काय करायचं सांगितलेलं यांच्या करायचं सिंपली याच्या पद्धतीने पूर्ण आणखी 1 1 1 1 पर्यंत हे करायचं. बघा 2 बघा वेगळी वेग बेस बघा बेस 4 14 झाले बेसाचे 14 आणि आवाज कोणाचा आवाज मोबाईलचा त्याला बघा वेगळी वेग बेस 4 कुठला 1 10 झाले बेस 10 पुढे बघा 2 न जाता आणि इथे जातो ना बघा 2 2 16 इथे राहिला आहे तसं लिहिलं परत त्या 2 2 8 27 आणि 125 आहे तसे बरोबर आहे. आता एक ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर 27 कुणाचा घन आहे 27 कुणाचा घन आहे 3 चा घन 27 म्हणजे 3 चा घन 3 वेळा गुणाकार केला तर आम्हाला काय मिळणार आहे 27 मिळणार आहे. बरोबर आहे. इथे एक जोडा तयार झाला बरोबर आहे. ती घनमूळ काढायचं पूर्ण घन संख्या शोधायची आपल्याला जी 32, 54 आणि 250 चा भाग जाईल. बरोबर आहे. मग 3 3 चे जोडे तयार करायचे होते. पूर्ण वर्गात 3 चे जोडे केलेले 2 2 चे केलेले पटाला आता घनात किती करणार जोडे 3 3 चे जोडे इथे 1 3 चा जोडा झाला सेम इथे पण 1 3 चा जोडा होतो 5 गुणिले 5 गुणिले 5 5 चा बघा 25 25 पाचे 125 बरोबर. इथे एक जोडा झाला 5 चा. आता इथे किती उरले इथे किती उरले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि या तीनचा काय झाला तुमचा एक जोडा तयार झाला. आता जो राहिलेला जोडा आहे त्याच्यात काय करायचं त्याच्यात 2 कमी आपण त्याच्यात 2 ऍड करायचे मग आपण एक झाला नवीन जोडा तयार गुणिले 2 ऍड केल्याने बरोबर आहे. 3 3 3 चे सगळे जोडे तयार झाले बरोबर आहे. मग आता काय करायचं सांगितलं सगळ्यांचा गुणाकार करा किती सगळ्यांचा गुणाकार करा कितीचा गुणाकार 125 गुणिले 27 गुणिले याचा किती होणार गुणाकार 8 आणि याचा होणार गुणाकार 8 8 गुणिले 27 गुणिले 125 किती किती लाखात 2,16,000 गुणाकार करू बघा किती येतं किती येणार गुणाकार 2,16,000 सिंपल बघा 8 द्यायला बघा 125 ला 8 ला बघा 8 45 याच्या गेले 4 8 8 गेला 16 4 20 8 गेला आणि 2 10 हजार झाले. पुन्हा झाला 125 गेला आणि 8 गेला राहिला पण 8 आणि 27 चा गुणाकार करा इथे वापरू 27 8 56 56 याच्या गेले 5 8 गेला 8 2 16 16 अधिक 5 किती 21 किती झाले 216 216 गुणिले 1000 216 गुणिले 1000 पुढे किती शून्य 3 शून्य सिंपल याच्या पुढे 3 शून्य करा उत्तर किती आलं तुमचं 2,16,000 उत्तर किती आलं 2,16,000 यांचं झालं नाही तुम्ही बरोबर. क्वेश्चन
वरती क्वेश्चन मोठा क्वेश्चन घेऊन दिला होता वर न्यूनतम पूर्ण घन संख्या कौन सी है जो 32 54 250 से पूर्णतः विभाजित है। त्याच्यानंतरचा क्वेश्चन घ्या। आता मी काय लिहून दिलेलं टेबल माहिती आहे, एकदा टेबल ओपन करा, केला ओपन। तुम्ही एकट्याने उभा राहून करा, कोण करणार, तुम्ही पण एकट्याने। ज्यांचं हे कधी झालं नव्हतं त्याच्यात एकट्याने उभा राहून तुम्हाला ट्री डायग्राम दिलेला ते बोलायचं, तुझं झालं घरी झालं। काय ट्री डायग्राम असते काय ते बहुत छोटी से छोटी संख्या हेडलाइन आहे, त्याच्या खाली काय दिलंय, पहिली कंडिशन काय, जो एबीसी से पूर्णतः विभाजित हो, एलसीएम ब्रैकेट एबीसी। म्हणजे काय, वह छोटी से छोटी संख्या जो ए बी सी से पूर्णतः विभाजित हो, त्यावेळी काय करायचा, एलसीएम ऑफ ए बी सी काढायचा, ए बी सी तुम्हाला संख्या दिलेला असतात। दुसरा काय, दुसरा काय, वह छोटी से छोटी संख्या जो ए बी सी से विभाजित होने पर प्रत्येक स्थिति में के शेषफल दे, त्यावेळी काय करायचं, एलसीएम ऑफ ए बी सी प्लस के। लास्ट थर्ड टाइप, वह छोटी से छोटी संख्या जो ए बी सी से विभाजित होने पर क्रमशः एक्स वाय जेड शेषफल दे, त्यावेळी काय करायचं, पहिला ए मधनं एक्स वजा करायचा, नंतर बी मधनं वाय उलाचा, जेड सी मधनं जेड वजा करायचा, आणि कॉमन एक संख्या येणार के, म्हणजे के संख्या काय करायची, एलसीएम ऑफ ए बी सी मधून के वजा करायचं। समजलं सगळ्यांना, कळलं काय काय करायचं, आता लिहून घ्या। वह न्यूनतम संख्या क्या है, वह न्यूनतम संख्या क्या है जिसे 12 18 24 और 28 से विभाजित करने पर प्रत्येक स्थिति में 5 शेष बचता है, प्रत्येक स्थिति में 5 शेष बचता है। टाइप 2 वर दिसते, डायग्राम मध्ये टाइप 2 वर दिसते, बघा डायग्राम मध्ये टाइप 2 आणि हे सेम दिसते। वह छोटी संख्या क्या है जो ए बी सी से पूर्णतः विभाजित होने पर के शेषफल दे, बरोबर, सेम ते दिसते, बरोबर, सेम ते दिसते। क्या खाली काय कंडिशन दिली, संपूर्ण एलसीएम ऑफ ए बी सी प्लस के, करा एलसीएम काढायचा आहे, ए बी सी चार संख्या दिल्या बघा की, ए बी सी चा एलसीएम काढायचा आहे आणि त्याच्यातून शेषफल ऍड करायचं आहे, कशावरच आहे, एलसीएम काढा।
LCM केला पाचशे नंतर काय सगळ्यात झालं केला आला 500 रुपये आला बाकीचे फ्रायडे तुम्ही काय करतो डायरेक्ट आले नाही थोडं स्मार्ट असेल किती 12 18 24 आणि 28 बरोबर आहे या तीन संख्या आहेत त्याच्यातल्या पहिला काय करायचा आहे एलसीएम काढायचा आहे 12 18 आणि 24 चा एलसीएम लवकर येईल 12 18 आणि 24 चा एलसीएम लवकर येईल एलसीएम काढायची लास्ट पद्धत काय सांगितली तिसऱ्या संख्येचा पाडा द्यायचा आम्ही फक्त पहिल्या तीन संख्येचा एलसीएम काढतो 24 की 24 24 आणि 48 24 3 72 बरोबर आहे 24 3 72 73 ला 12 ला भाग देतोय 12 म्हणजे 60 12 72 18 ला भाग देतोय 8 चौक 18 चौक 72 बरोबर आहे म्हणजे या तिघांचा एलसीएम 12 18 आणि 24 चा एलसीएम किती आला 72 24 चा एलसीएम किती आला 72 याला भाग देतोय 12 ला 48 ला भाग देतोय 12 के बराबर 18 ला भाग देतोय 18 के 18 36 18 18 ला भाग देतोय म्हणजे ही संख्या नाही तिघांचा एलसीएम किती आला 72 मग मी काय करतो 72 या तिघांचा एलसीएम किती आला 72 तो आणि दुसरी संख्या किती आहे 28 त्या दोघांचा सोबत एलसीएम काय काय करतो दोघांचा सोबत एलसीएम किती आहे बघा 2 कॉमन आले 2 3 6 उरले किती 12 झाले 2 7 12 2 की 2 14 परत बघा 2 9 2 की 2 8 की 16 2 7 14 आता परत बघा इथं किती येणार 2 येणार किंवा 6 येणार 6 गेले की चालेल 6 की 6 12 6 की 8 तो या 8 ला असं ठेवून मी सांगितलं हे जातं घ्यायचं चिंता नको डायरेक्ट जाऊन अभ्यास डायरेक्ट चालत ये लवकर किती आहे 12 18 आणि 24 आहे त्याचा काय काढायचा आहे एलसीएम काढायचा आहे कशाला भाग जाईल 2 भाग जाईल 2 मध्ये 2 से 12 2 9 18 2 की 2 उरले किती 2 2 2 4 2 की 2 2 4 8 परत द्या कशाला भाग जाईल 3 भाग जाईल 3 4 2 1 2 3 संख्येला भाग जातो तो 2 नाही 3 नंबर 3 संख्येला जातो 3 नंबर 3 संख्येला जातो किती संख्या कुठे आहे 2 ने 2 3 6 2 2 2 3 6 9 आहे तसेच 2 से 12 2 से 14 आता ते 3 कारण की आता 2 फक्त एकाला जातं कारण 3 सगळ्यांना जातं तिघांना जातं 3 1 3 3 3 9 3 2 6 7 7 ला जातं म्हणून 7 आहे तसेच खाली दिले आता खाली कोणत्या संख्या आल्या कोणत्या संख्या आल्या मूळ संख्या आल्या खाली म्हटलं डायरेक्ट काय करायचा गुणाकार करा 7 1 7 7 2 14 1
14 त्रिको 42, 42 गुणिले 3 42 ने ठेवा. ह्या तिघांचा बेरीज गुणाकार किती आला? 42 आला. 3 गुणिले 2 6 गुणिले 2 6 1 6 6 2 12 12 नंबर 12 1 12 12 2 24 जरी 2 12 चौक 12 1 12 12 चौक 48 आणि 2 50 48 आणि 2 50. ही काय झाली? एलसीएम झाली. इकडे बसला तिथं वर होत आहे तिकडे जाऊन बसला. किती आली एलसीएम? किती आला? 504. म्हणजे ही 504 संख्या काय आली? 12 18 24 आणि 28. तर भाग देणारी संख्या कोणती आली? 504 आहे. बरोबर आहे. आणि गणितात काय म्हटलंय? वह न्यूनतम संख्या क्या है जिसे 12 18 24 और 28 से विभाजित करने पर प्रत्येक स्थिति में किती 5 शेषफल बचे. बरोबर आहे. आणि आम्ही तुम्हाला ट्री डायग्राम दिली. त्याच्यात काय दिले? जर डायग्राम असेल तर त्याचा एलसीएम काढायचा आणि त्याच्यात मिळवायचे. तुम्हाला शेष दिले ते काय करायचं? मिळवायचं. शेष किती दिले? 5 दिले. तुमचं उत्तर किती येणार? 504 + 5 509. 504 + 5 509. आता बघा या 509 ला प्रत्येक संख्येला मी बाजू करू. इथेच दिला 509 509 509. प्रत्येक स्थितीत 5 होते तर बघूया क्रॉस व्हेरिफाय करूया. 12 1 12 12 24 12 36 12 चौक 48 उरले किती? 2 झाले 29. 29 झाले. 12 1 12 12 2 24. 29 मधून 24 गेले राहिले किती? शेषफळ किती? 5. शेषफळ किती? 5 आलं. 18 ना बघा 18 1 18 18 दुनी 36 उरले किती? 14 उरले झाले किती? 149 झाले. बरोबर आहे. मग किती होणार? 18 8 68 64 6 8 1 8 आणि 6 14 किती झाले? 144. 18 8 144. 149 मध्ये 144 किती राहिले? किती? 5 राहिले. इथं पण शेषफळ राहिलं 5. हे करू बघा. 24 1 24 24 दोन्ही 48 उरले किती? 2 झाले 29. 24 1 24 उरले 29 मधून 24 गेले राहिले 5. इथं पण 5 राहिले. लास्ट तुम्ही करू बघा. 28 ला 509 ला बघा शेषफळ किती बघायचं होतं. आणि मला फक्त भागाकार किती येते. शेषफळ 5 होतं ना, मला भागाकार किती येते. झालं 18 झालं काय झालं बरं म्हणजे 28 ते 28 पण नाही 28 दुरी 18 काय झालं आपली कंडिशन झाली काय सांगितलेलं अशी कोणती संख्या सांगा ज्या संख्येला सगळ्यांनी भाग दिला 12 18 24 आणि 28 चा भाग दिल्यानंतर प्रत्येक वेळेला काय होलं पाहिजे शेषफळ 5 होलं पाहिजे बरोबर आहे शेषफळ किती 5 होलं पाहिजे कुठे 5 म्हणजे आपलं बरोबर आहे उत्तर किती आहे ते उत्तर किती आलं तुमचं 509 किती 509
गणितेला परत सांगा बघू. वह न्यूनतम संख्या कौन सी है जिसे 12, 18, 24 आणि 28 से पूर्णतः विभाजित करने पर शेषफल 5 बने. शेषफल 5 प्रत्येक स्थितीमध्ये पहिले शेषफल पहिले 5 टाकू. मग आम्ही काय केलं 12, 18, 24 आणि 28 घेतलं आणि त्यांचा काय काढला एलसीएम काढला. एलसीएम किती आला 504 एलसीएम आला. बरोबर आहे. किती शेषफळ वाचलं पाहिजे 5 शेषफळ वाचलं पाहिजे. म्हणजे एलसीएम मध्ये सिंपली 5 ऍड केले तर आलं 500. लिहून घ्या. पण एक आनंदाची दुसरी पद्धत दुसरी स्टुडंट यूज करतात ती पद्धत आपण शिकू. पहिला काय करायला लागते गेमच्या पहिला एलसीएम काढायला लागतो. एलसीएम काढल्यानंतर शेषफळ झाले ते काय करायला लागतं लास्टला प्लस करायला आणि ती संख्या काय येईल ते सांगायला. बरोबर. आता हे तुम्ही पर्यायानुसार कसं करायचं हेच त्यांनी पर्यायानुसार झालं करायचं. हेच त्यांनी पर्यायावर कसं करायचं. हे 10 सेकंदात कसं सोडवायचं. पुढची वेळ इथं मोठे मोठे ठीक आहे वह छोटीशी छोटी संख्या आहे. त्याच्या पुढची वेळ किती येणार वह छोटीशी छोटी संख्या क्या होगी किती अंकांची किती अंक देणार. वह 5 अंकों की छोटी सी छोटी संख्या क्या होगी जिसे तुम्हाला किती दिले 12, 18, 24 आणि 28 से विभाजित होने पर शेषफल हे होते. त्यावेळी काय करणार अशी इम्पॉर्टंट झाला 5 अंकामध्ये त्यावेळी मग त्यावेळी ट्रिक वापरायची त्यावेळी पण आणि ह्यावेळी ठीक आहे. तुम्हाला गणित दिलेलं काय 12, 18, 24 आणि 28 24 आणि 28 आणि पर्यायामध्ये यायचे ए पर्याय पर्याय नंबर 1 89 पर्याय नंबर 20. आता सगळ्यांना पर्याय माहिती आहे म्हणून डायरेक्ट 590. पर्याय नंबर 20 504. पर्याय नंबर सी 84. पर्याय नंबर डी 500. पर्याय नंबर डी 590. आता तुम्हाला पर्यायामध्ये कसं करायचं बघायचं. पर्यायामध्ये कसं करायचं पहिला काय करायचं लास्टला जाऊन आपल्याला एलसीएम काढल्यानंतर काय करायचंय 5 प्लस करायचे. एलसीएम काढल्यानंतर काय करायचे 5 प्लस करायचे. तुमचे जे पर्याय आहेत ना याच्यातून तुम्ही 5 मायनस करायचे. सगळ्या पर्यायांमधून काय करायचे 5 मायनस करायचे. याच्यातून 5 मायनस करा किती येणार 84. याच्यातून 5 मायनस करा किती येणार 499. याच्यातून 5 मायनस करा किती येणार किती याच्यातून 5 गेल्यानंतर ही आली संख्या जी तुम्हाला लास्ट टाइम काय करायला सांगितले. आता इथे किती काय करायला सांगितलेलं लास्टला जाऊन एलसीएम मध्ये 5 ऍड करायचे होते. शेषफळ ऍड करायचं होतं. मी शेषफळ इथून पहिला मायनस केलं. कशातून पर्यायामधून शेषफळ मायनस केलं आणि काय ना उत्तर आले. तुमच्या ज्या संख्या आहेत त्याच्यात पहिला शोधायचा 9. तुमच्या ज्या संख्या आहेत त्याच्यात तुम्हाला पहिला 9 भेटतो का बघा. कुठल्या तुम्हाला 9 मिळतोय काय 18 मध्ये 9 मिळत नाही.
एलसीएम येणार आहे तो पण कशाला भाग जाणार आहे 9 न भाग जाणार असणार. जो तुमचा लास्टला एलसीएम येणार आहे ना तो कशाला भाग जाणार आहे 9 न भाग जाणार आहे. 9 न पण भाग जाणार आहे 2 न पण भाग जाणार आहे. याचे पाडा साइन चौक 24 ना 6 न पण जाणार 4 न पण जाणार ठीक ती 28 ना 7 चौक 28 7 न पण जाणार. इथं 6 गुणिले 2 6 न पण जाणार. जे याचे अवयव आहेत त्या सगळ्यांनी भाग झाला. कोण तुमचा एलसीएम चमून एलसीएम जो असेल तो. आता बघा 9 न बघा पहिला 9 का बघायचं कारण की 9 ची डिव्हिजिबिलिटी रूल एकदम सोपा आहे. 9 चा डिव्हिजिबिलिटी रूल एकदम सोपा आहे. काय करायचं आहे अंकांची बेरीज करायची आणि त्याला किती 9 न भाग द्यायचा तर त्याला पुन्हा 9 न भाग द्यायचा. 8 अधिक 4 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 12 12 ला 9 न भाग द्यायचा ही संख्या आपली आहे म्हणजे हा पर्याय पण. दुसरी 9 अधिक 9 18 अधिक 4 22 ला 9 वागायचं ही पण संख्या आहे. 9 अधिक 6 16 16 ला वागायचं नाही झाला पण नाही. 5 अधिक 4 9 9 ला भाग जातोय त्यामुळे आपली संख्या आहे. कळालं काय करायचं जे तुम्ही लास्टला करणार आहे एंडिंगला एलसीएम मध्ये प्लस किंवा मायनस करणार आहे ते त्याच्या उलटी क्रिया पर्यायाने करायची आणि ती केल्यानंतर काय करायची पर्यायामध्ये तुमची जी एलसीएम काढायचा आहे त्याच्यात एक 9 शोधायचा. 9 नंतर 8 7 8 7 त्याला जर काय नसेल तर मग 4 3 असं शोधायचं. जास्तीत जास्त 9 शोधायचा 9 किंवा 7 किंवा 8 शोधल्यानंतर काय करायचं 9 घेतला 9 न काय केलं पर्यायामधून प्रत्येक पर्यायामधून 5 5 5 5 शोधायचे आणि जे उत्तर आले त्याला 9 न भाग जातो का बघितला त्याला 9 न भाग जातो का बघितला. 3 संख्येला काय केलं एका संख्येला आला आणि 100 क्वेश्चन मधलं 90 क्वेश्चनला ती एकच संख्या अशी असते तिला 9 न भाग जातो किंवा पर्यायामध्ये एकच असेल. बाकीच्या ज्या 3 संख्या असतात त्यांना कधी समजलं 90% 10% मान्य आहे की एकदम 9 देते अशा 2 संख्या आहेत की याला पण जाईल 9 न भाग याला पण 9 न भाग जाईल. त्यावेळी काय करायचं 9 गेला 9 न दोघांना गेला बरोबर आहे 7 घ्या 2 तुमच्या पर्याय कॅन्सल झाले बरोबर आहे 2 पर्याय उरले त्या उरलेल्या 2 पर्यायामध्ये परत बघायचं 7 आहे 7 न बघा पुढे कुठल्या ना कुठल्या एका असा अंक येणार ज्यानं एकाला फक्त भाग दिले समजलं. आता या 7 न भाग बघा या 7 न 50 ला भाग द्या 7 7 49 उरला 1 14 झाले 7 2 14 पूर्णपणे भाग गेला 7 जातो 7 ने बघा साइन 36 साइन 42 साइन 48 उरले 2 24 झाले किती साइन 3 18 साइन 24 भाग जातो पूर्ण. आणि कशाने झालं 4 ने बघा अंकांच्या लाटच्या 2 अंकांना जर 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाला भाग जातो 4 न भाग 0 आणि 4 ला 4 न भाग जातो पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. समजलं काय करायचं सगळ्यांना समजलं. जसं तुम्ही भेटेल तसं तुम्ही ABCD टाकायचं वर टाकायला ते लिहायचं आणि ऐकत बोलायचं.
ज्ञात कीजिए जिसे जिसे 16, 24, 30, 48 से विभाजित करने पर वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे 16, 24, 30, 48 से विभाजित करने पर प्रत्येक मामले में शेषफल 11 बचे, शेषफल 11 बचे, शेषफल 11 है। वह छोटी से छोटी संख्या जिसे 16, 24, 30, 48 से विभाजित करने पर प्रत्येक मामले में शेषफल 11 बचे, 11 काढा आंसर। पर्याय लास्टला काढायचे, पर्याय लास्टला काढायचे।
शेषफळ एंडिंगला किती मिळणार, हे शेषफळ किती मिळायला पाहिजे, 11 मिळायला पाहिजे. मी सिंपल डायरेक्ट सगळ्यांना काय करतो, 11 वजा करतो. किती येणार 4, 484. इथे किती येणार 488. इथे किती येणार 240. आणि इथे किती येणार 4, 5, 454. 400 किती येणार 54 येणार. आता याच्यात 9 दिसतोय तुम्हाला, वरच्या संख्यामध्ये कुठले 9 दिसतोय आहे नाही. दुसरं काय सांगितलेलं, 2 नंबरला काय बघायचं, 7 किंवा 8. 7 किंवा 8 दिसतोय, कुठे दिसतोय त्याच्यामध्ये 8. तुम्ही 16, 8 3 24, 8 म्हणजे 8 48. 8 सगळीकडे इथं काय 8 आहे. 8 म्हणजे 8 तर बघा कुठल्या कुठल्या संख्येला भाग जाते, लाटच्या तिन्ही संख्येला भाग जाते. किती झाला 45. 45 ला 8 भाग द्या, 8 पंचे 40 गुणिले 5 झाले 54. 8 45 8 48 8 साठी 56. 56 ला जातो पर्याय आहे आपला कॅन्सल. पर्याय बी पर्याय सी बघूया. पर्याय बी किती येणार इथं 8 ते 24 पूर्णपणे भाग जातो. 8 45 8 48 परत 8 घ्या, याला पण जातो. लाटच्याला 8 45 8 48 राहिले किती 4. 4 ला 8 भाग जातो. हा पर्याय गेला. 8 न भाग जाणाऱ्या 2 संख्या मिळाल्या, बरोबर आहे. 8 न भाग जाणाऱ्या काय मिळाल्या 2 संख्या मिळाल्या आपल्याला. आता काय शोधायचं, 3 ने तर 9 शोधायचं, तर 7 शोधायचं. 3 9 ने तर 7. 7 कुठे दिसतोय, कुठे दिसतोय 7 नाही. 3 कुठे दिसतोय, कुठे दिसतोय 24 मध्ये 3 दिसतोय, 10 मध्ये 3 दिसतोय, 30 मध्ये 3 दिसतोय. 3 गुणिले 30 बरोबर आहे. 3 गुणिले 30 3 आहे इथं, 3 गावला इथं. या 2 पर्याय तुम्हाला फक्त 3 ची व्हॅल्यू लावायची. 3 चा विभाजित नियम सांग. संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांच्या बेरीजला जर 3 भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3 भाग जातो. 2 अधिक 4 6. 6 ला 3 भाग जातो. 4 अधिक 8 12 अधिक 8 20 ला 3 भाग जातो. ही पण संख्या आपली, ही संख्या राहिली कुठली एकच संख्या, अशी एकमेव संख्या उरली ज्याला सगळ्या संख्येने भाग जातो. तुमचा पर्याय काय आला 251. 251 समोरच्या सगळ्यांना पर्याय कसं करायचं कळलं. लिहून घ्या, पर्याय लिहून घ्या. पर्याय काय काय बघायचं, पहिला 9 बघायचं, नंतरला 8 बघायचं, नंतरला 7 3 4 असं वेगवेगळं बघायचं. जर एकाच याला 2 पर्याय गावले तर मग दुसऱ्या कुठला ते शोधायचा आणि तो त्याला आपल्या मागून बघायचा. दूसरी संख्या वह न्यूनतम संख्या
वह न्यूनतम संख्या क्या होगी, वह न्यूनतम संख्या क्या होगी जिसे 4, 5, 6 से भाग देने पर 4, 5, 6 से भाग देने पर क्रमशः 1, 2, 3 क्रमशः 1, 2, 3 शेषफल बचे। काय होते एलसीएम ऑफ ए बी सी वजा के कसा काढायचा a minus x b minus y किंवा c minus z का हे मिळू तिघांनी पण काढा की एक सेम भेटला काढ एलसीएम काढ 60 एलसीएम काढायला पुढे काय करायचं ही डायग्राम दिली तुम्हाला याच्यात सेम टाइप ए बी सी से भाग देने पर शेषफल x y z बचे तो काय करायचं सर एलसीएम माइनस के आणि के कसा काढायचा a मधनं x वजा करायचं किंवा b मधनं y वजा करायचं किंवा c मधनं z वजा किती आला आन्सर काय याची मिनिट्स किती असते 57 किती ना 57 ना आलं काय म्हटलंय वह न्यूनतम संख्या क्या होगी जिसे 4, 5, 6 से भाग देने पर क्रमशः 1, 2, 3 शेषफल बचे बरोबर आहे तुम्हाला टी डायग्राम मध्ये थर्ड टाइप काय सांगितलेलं त्याच्यात वह छोटी संख्या क्या होगी जिसे a b c से भाग देने पर क्रमशः शेषफल x y z होता त्यावेळेला काय करायचं a मधनं x वजा करायचं बरोबर b मधनं y वजा करायचं बरोबर c मधनं z वजा करायचं तिन्हीचं पण वजा केल्यानंतर सेम मिळणार शेषफल काय मिळणार k मिळणार नंतर काय करायचं एलसीएम ऑफ a b c वजा पुन्हा पहिलं काय करायचं 4, 5, 6 या संख्या आहे बरोबर शेषफळ किती होणार आहे 4 ला भाग दिल्यानंतर शेषफळ किती होणार आहे क्रमशः 1 दिले ना क्रमशः म्हणजे जे अंक दिले तेच क्रमशः दिले की किती दिला 1 दिला 4 ला भाग दिल्यानंतर 1 उरला पाहिजे 5 ला भाग दिल्यानंतर 2 उरला पाहिजे आणि 6 ला भाग दिल्यानंतर 3 उरला पाहिजे मग 4 ला भाग दिल्यानंतर 1 उरला 5 ला भाग दिल्यानंतर 2 आणि 6 ला भाग दिल्यानंतर 3 तिघांचं वजाबाकी करा किती येणार हा तुमचा a हा तुमचा x हा तुमचा b हा तुमचा y हा तुमचा c आणि हा तुमचा z बरोबर वजाबाकी करा 3 3 3 होणार सगळे वजाबाकी सेम होणार हेच होणार बरोबर मग आता काय करायचं एलसीएम ऑफ abc 4 5 आणि 6 एलसीएम किती येणार डायरेक्टली सांगा 60 एलसीएम किती येणार 60 4 5 7 एलसीएम किती येणार 60 एलसीएम मधून काय वजा करायचं आहे k वजा करायचं एलसीएम मधून k वजा केला तर किती आलं 57 तर किती आलं 57 आता क्रॉस मल्टिप्लाय करूया 57 ला 4 ने भाग द्या
शेषफळ किती पाहिजे तुम्हाला 1 पाहिजे. 4 1 4 उरला 1 झाले 17. 4 1 16 शेषफळ 1 उरला. 5 ला भागात शेषफळ किती पाहिजे 2 पाहिजे. 5 1 5 5 1 5 7 5 गेले उरले 2. 6 ला भागात शेषफळ किती पाहिजे 3 पाहिजे. साइन 7 साइन 9 54. 57 मध्ये 54 गेले राहिले किती 3. शेषफळ सेम उरलं. 4 ला भाग दिला तर 1 शेषफळ उरलं. 5 ला भाग दिल्यानंतर 2 उरला आणि 6 ला भाग दिल्यानंतर 3 शेषफळ उरलं. समजलं? गणित समजलं सगळ्यांना? काय करायचं? एलसीएम काढायचं. एलसीएम मधून तुमचं कॉमन जे काय वजा केला असेल तुमचं काय आलं असेल ते काय करायचं वजा करायचं. वजा केल्यानंतर तुम्ही काय करायचं सेम जर पर्याय करायचं म्हटलं तेच गणित जर पर्याय करायचं म्हटलं तर तुम्ही के काय केलं लागलं के काय केलं लागलं मायनस केला. जे जिथे क्रिया केली त्याची उलटी क्रिया पर्याय करायची. तर इथे किती केले -3 केले बरोबर आहे. -3 केले. पर्यायामध्ये तुम्हाला काय देणार आहे 57 देणार आहे. 57 मध्ये जर तुम्ही +3 केला तर इथे येणार 60 येणार. म्हणजे 60 ला जर क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी बघितला 4 5 किंवा 60 तर तो 60 ही अशी संख्या असणार पर्यायामध्ये तिला सगळ्या संख्या. समजलं? सगळ्यांना समजलं? लिहूया. झालं? काय झालं? वह न्यूनतम संख्या क्या है? वह न्यूनतम संख्या क्या है जिसे 18, 27 और 36 वह न्यूनतम संख्या क्या है जिसे 18, 27 और 36 से भाग देने पर क्रमशः 5, 14 और 23 5, 14 और 23 शेषफल बचे. कळलं का आन्सर?
एबीसी दिले तुम्हाला. एबीसी किती येते 18 27 आणि 36 आहे. एक्स वाय झेड काय 5 14 23 आहे. ए मधनं 5 वजा 18 मधून 5 वजा सेम आन्सर येणार. 27 मधून 14 वजा केलं तर सेम आन्सर येणार. 36 मधून 23 केलं तर सेम आन्सर येणार. असं किती आलं 13 आलं. बरोबर आहे. एलसीएम ला काढायचं आता 18 27 आणि 36 चा एलसीएम काढायचं. एलसीएम मध्ये काय करायचं जे तुमचं क्या आलंय जे वजाबाकी आले ते आले 13 आले 13 ची वजा करायची. काय आलं काय आलं दुसऱ्या पद्धतीने काय करायचं आली सगळ्यांच्या बाकीच्यांनी राहिलेले जसं झालंय त्यांनी पर्यायावर करायला बेसिक मेथड एक्झाम मध्ये डिस्कशन करायचं डायरेक्ट पर्यायावर एक्झाम मध्ये तुम्हाला कधी विचारतात बेसिक मेथड लागते पर्यायाला बस त्यानंतर पर्याय लिहायचा बरोबर पर्याय तुम्ही काय करणार आहे प्लस मायनस काय करणार आहे 11 मायनस किती करणार आहे 13 मायनस करणार आहे मी डायरेक्ट प्लस 13 करतो डायरेक्ट काय करतो प्लस 13 सगळ्यातून प्लस 13 करा किती येणार इथं 108 प्लस 13 करा किती येणार 103 इथं 13 प्लस करा 113 इथं 13 प्लस करा किती येणार 98 बरोबर आहे संख्या कोणकोणत्या आहेत त्या संख्या आहे 18 27 आणि 18 27 आणि 36 या संख्या आहे 18 27 आणि 36 या आपल्या संख्या आहेत पहिले सगळ्या संख्येतून तुम्हाला किती मिळतं 9 मिळतात सगळ्या संख्येतून काय मिळतात 9 मिळतात बरोबर आहे काय करतो 9 ने सगळ्या संख्येला भागून 9 भाग जातोय 9 ने याला भाग द्या 4 ला जातोय का नाही जात 3 अधिक 1 4 अधिक 1 5 5 ला 9 भाग जातोय नाही जात 8 अधिक 9 17 17 ला जातोय का 9 नाही जात बरं एकच पर्याय उरला त्याला 9 भाग टोटल आपलं उत्तर काय आहे डायरेक्ट 55 समजलं सगळ्यांना समजलं पर्यायाने घ्या ह्यानं करू एलसीएमच्या पद्धतीने करू बघा ज्यांना झालं नाही आलं नाही त्यांनी बघा किती एक संख्या 18 27 आवाज 18 27 आणि 36 आहे यांनी भाग दिल्यानंतर क्रमशः किती उरले 5
14 आणि किती होणार आहे 23 5 14 आणि 23 होणार आहे तिघातून वजा वजा करा किती येणार 18 मधून 5 गेले राहिले 13 13 सेम आहे ना 13 13 13 त्यानंतर काय असणार आहे 30 इज इक्वल टू काय आला 13 आला इज इक्वल टू 13 आला आता मला एलसीएम काढायचा आहे क्रमांकाचा 18 27 आणि 36 चा एलसीएम काढायचा आहे डायरेक्टली तुम्हाला 9 साड्या दिसतात बाळाकडे बघा पेन बंद दोन दोन टाइम सोडवायला मला कसं म्हणजे तुमच्यासाठी सोडवले तुम्ही जवळ म्हणजे माझं काय करायचं सोडवायचं काय काढायचं 18 27 आणि 36 चा काय काढायचं एलसीएम काढायचं एलसीएम काढायचं तिघात मग कॉमन काहीतरी दिसतंय किती आहे कॉमन 9 च्या पाड्याच्या संख्ये डायरेक्टली 9 कॉमन घेतात 9 1 9 9 2 18 9 27 9 36 परत दोन कॉमन दिसतात दोन घ्या पैकी बे तीन आहे तसेच बेदून खाली राहिला दोन संख्या आल्या दोन तीन डायरेक्ट बघा पुन्हा 3 1 3 3 2 6 6 2 6 2 12 गुणिले 9 100 12 गुणिले 9 108 एलसीएम तुमचा काय आला 108 आणि लास्टला काय करायचं सांगितलेलं एलसीएम मधून के काय करायचं होतं मायनस करायचं होतं के मायनस करा 108 मधून 13 मायनस केले राहिले किती 95 त्या 95 ला सेपरेट वाचून बघा घेऊन बघा ज्याला जायचं आहे ते घेऊन बघा शेष कोणती होणार 18 वाजल्यानंतर 5 होणार 27 वाजल्यानंतर 14 आणि 36 वाजल्यानंतर 23 घेऊन घ्या नेक्स्ट टाइम है सात का सबसे छोटा गुणज 7 का सबसे छोटा गुणज 7 का सबसे छोटा गुणज जिसे 6 9 15 और 18 7 का सबसे छोटा गुणज जिसे 6 9 15 18 से विभाजित करने पर 4 शेष बचता है 4 शेष बचता विभाजित करने पर 4 शेष बचता डायरेक्ट सोडवायला
बघा काय म्हणते त्यांचा 7 चा मल्टिपल पाहिजे म्हणजे 7 चा 7 पासून कापणार म्हणजे 7 पासून विभाजित होणारी संख्या पाहिजे की आपल्याला आणि अशी संख्या पाहिजे जी 6 9 15 आणि 18 6 9 15 आणि 18 भाग जाणारी पण पाहिजे आणि शेषफळ पण होतं पाहिजे किती 4 शेषफळ पण होतं पाहिजे तीन कंडिशन एका दिली गणित वेगळे दिले तर वेगळ्या पद्धतीने सोडवायचे असते पहिल्या बघा ह्याची म्हणजे ह्या टाईपचं नाही जी रेसिम काढल्यानंतर नेक्स्ट टाइप होईल तिच्या टाईपचं एकदम झालेलं त्यानंतर दुसऱ्या टाईपमध्ये मागच्या प्रवासमध्ये लाभ त्याचं मल्टिपल करायचं आहे पुढे 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 900 काहीतरी झालेलं 1020 काहीतरी उत्तर आलेलं आपण 114 मध्ये 6 प्लस केल्यानंतर 120 सेम त्या टाईपचं म्हणजे फक्त थोडं डिफरंट आहे पहिला काय करायचं काय दिले 7 का सबसे छोटा गुणज जिसे 6 9 15 और 18 से विभाजित करने पर 4 शेषफळ देते इतना पुढचं गणित सेम आहे कशा 6 9 15 18 से विभाजित करने पर 4 शेषफळ देते इतना गणित इथून पुढचं गणित ऐकायला वाटतं 6 9 15 आणि 18 विभाजित केल्यानंतर 4 होते त्यावेळी काय करत होता एलसीएम काढत होता सेम एलसीएम काढायचा कुणाचा 6 9 आणि 15 6 9 15 आणि 18 एलसीएम काढा किती येणार 3 बघा 3 1 3 3 7 3 3 9 13 15 3 18 परत कशाला 2 9 बघा 3 बघा 3 1 3 3 2 6 5 आता परत 2 9 बघा 2 3 2 5 आहे तसे डायरेक्ट गुणाकार करा 5 गुणिले 2 10 गुणिले 3 30 गुणिले 3 30 गुणिले 3 9 तुमचा एलसीएम किती आला एलसीएम आला 90 आता एलसीएम आला 90 बरोबर आहे एलसीएम आला 90 7 ने विभाजित होणार नाही आणि काय म्हटले खालती किती पाहिजे शेषफळ 4 पाहिजे या 90 मध्ये जर 4 प्लस केली तर शेषफळ 4 होईल ना मागे कंडिशन तीच होती एलसीएम मध्ये 4 प्लस केल्यानंतर शेषफळ होते आता एलसीएम मध्ये 94 झाले 4 प्लस केले 94 झाले 94 ला 7 ने भाग द्यावे नाही सर इक्वल संख्या आता याच्या पाड्यातील संख्या 90 च्या पाड्यातील पूर्ण संख्या या कशाने भाग जाणार आहे 6 9 15 18 पूर्णपणे भाग जाणार आहे 90 नंतर पुढची संख्या 180 त्याच्यानंतरची पुढची संख्या 270 360 450 एवढ्या नंतर भाग आता प्रत्येक मध्ये 4 4 प्लस करा केला पहिला सूत्र केला 184 दुसऱ्याचं 274 तिसऱ्याचं 364 आणि चौथ्याचं 454 चौथ्याचं 454 आता बघा याला जातो 7 ना मग 7 1 7 7 2 14 उरले किती 4 उरले 44 आणि 44 ला 7 याला बघा 7 3 21 उरले किती 6 64 आणि 7 भाग झाला ही पण संख्या आहे त्याच्या पुढची संख्या 7 5 35 उरला 1 झाले 14 आणि 7 न 14 ला भाग जातो सगळ्यात छोटी संख्या आहे आपली या संख्येला काय करणार ही एकमेव अशी संख्या आहे जी 6 9 15 आणि 18 ला भाग केल्यानंतर प्रत्येक वेळेला शेषफळ किती देणार 4 शेषफळ देणार आणि ही संख्या काय आहे 7 न पण भाग जाणार आहे काय 7 न पण भाग जाणार आहे म्हणजे 7 चा गुणज आहे 7 चा काय गुणज आहे बघितलं ना 7 चा भाग जाते का नाही 7 5 35 1 उरला 14 आणि 7 उरला समजलं का नाही हे मागे पण सोडवलेलं 3 300 790 लाख दिलेलं 60 प्लस करून लिहिलेलं समजलं गणित समजलं गणिताची पहिले लायब्ररी समजून घ्यायची नंतर आपण सोडवायला पहिला काय केला आम्ही 6 9 15 आणि 18 तिघांचा काय केला एलसीएम काढला एलसीएम आला 90 मध्ये किती पाहिजे त्याला शेषफळ 4 शेषफळ पाहिजे
90 मध्ये 4 प्लस केले की आला 94 आला. पहिल्या कंडिशन मध्ये जे तुमचा उत्तर येणार आहे ते कशाला बदललं पाहिजे 9 7 चा गुणज पाहिजे. 7 चा काय पाहिजे 7 का सबसे छोटा गुणज 7 का सबसे छोटा गुणज म्हटल्यावर 7 च्या पाड्यात पाहिजे बरोबर आहे. मग 94 बघितला तर 7 च्या पाड्यात आहे काय 9. 90 ची दुप्पट केली 180 झाले. 180 मध्ये 4 प्लस केले झाले किती 84 झाले. 184 ला भागून बघितला 7 न झालं. नंतरला 270 पण बघितलं. नंतरला आपण 360 मध्ये 4 प्लस केले 364 झाले. 364 ला 7 न भागून बघितला भागेला तर तुमचा 7 चा सबसे छोटा गुणज कोणता झाला 364. 364 अशी संख्या आहे की 6 9 15 18 न भाग दिल्यानंतर शेषभूत किती 4 दे आणि 7 चा मल्टिपल पण योग्य आहे. समजलं सगळ्यांना हा समजलं. आणि काय काय याची जाणीव नाही करायची नंतर आपण गाणं थांबायचं हळू चुकायचं आपल्याचं बोलवायचं हे करायचं समजलं. लवकर आलं किती वेळा म्हटल्यानंतर 1 2 3 4 4 वेळा ठीक आहे नंतर आलं एका वेळेला तुम्ही जास्त त्यावेळेला तुमचा जो एलसीएम आलाय आता हे तुमचं काय होतं इथे लिहिलेलं 90 180 270 360 450 बरोबर होतं. म्हणजे 90 चं काय होतं मल्टिपल होतं ना म्हणजे 90 च्या पाड्यात होतं ना बरोबर होतं. तर आपल्याला माहित होतं किंवा पाडा होता किंवा पाडा म्हटल्यानंतर आपल्या संख्या आपल्याला काय माहित नव्हतं बरोबर. एलसीएम लिहायचा 90 एलसीएम चा किती वेळा पाडा म्हटला आपल्याला माहित नाही म्हणजे ते एक अक्षर मानायचं की काय मानायचं अक्षर मानायचं की त्याच्यानंतर त्याचं काय प्लस केलेलं होतं किती प्लस केलेले 4 प्लस केलेले प्लस 4 करायचं छेद कशाला भाग दिलेला असला 7 ने भाग दिलेला गणितात दिले 7 ने भाग दिलेला म्हणून 7 ने भाग द्या ठीक आहे 7 ने भाग. आता बघा आता 7 ने 9 ला बघा किती ना 7 1 7 उरले किती 2 उरले झाले 9 20 झाले 7 1 7 7 2 14 20 मध्ये 14 गेले राहिले किती 6 जे शेषफळ आहे ते मानायचं. आता शेषफळ काय आहे 6 6 के घ्यायचं प्लस 4/7 प्लस 4/7. आता काय करायचं इथे एक एक संख्या ठेवून बघा ही ठिकाणी एक एक संख्या ठेवून बघा ही ठिकाणी एक ठेवा 6 1 6 झालं त्याच्या दोघांच्या मध्ये गुणाकार नसते ना म्हटल्यावर ही ठिकाणी जर 1 ठेवला तर काय येणार संख्या आपली 6 1 6 आहे 6 4 10 10 ला 7 ने भाग जातोय के च्या ठिकाणी 2 ठेवा आता 6 2 12 4 16 ला 7 ने भाग जातोय नाही जा के च्या ठिकाणी 3 ठेवा 6 3 18 4 22 ला 7 ने जातोय नाही जा
के च्या ठिकाणी आता किती आली 4 संख्या आली 6 ने 4 ला गुणा sin चौक 24 अधिक 4 28 आणि 28 ला किती भाग जातोय 4 चा भाग 7 चा भाग जातोय हे ना 28 आणि 28 ला कशाला भाग जातोय 7 ला भाग sin चौक 24 अधिक 4 28 आणि 28 ला 7 ला भाग जातोय तुम्हाला k ची व्हॅल्यू काय मिळाली k ची व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाली तुम्ही जी k ची व्हॅल्यू तुम्हाला 4 मिळाली ती डायरेक्टली तुम्ही इथे पुट करायची कुठं 90 k च्या ठिकाणी किती 4 टाकायचे प्लस 4 च्या ठिकाणी 4 टाकायचे प्लस 4 9 चौक 36 0 प्लस 4 किती आला सेम उत्तर आला 364 सेम उत्तर आला 364 समजलं मी पॉलिटिकल स्केल करतो पॉलिटिकल स्केल करतो लिहायला एलसीएम काढा हे इक्वल सेम आहे इथून पुढे थोडं चेंज झालं इथून पुढे फक्त थोडं चेंज झालं एलसीएम आला 9 आता मागे आपण केलेली मागच्या मेथडनं त्या मेथडनं काय होतं 90 चे मल्टिपलच होते ना 90 पडलेलं नंतर काय केले 180 नंतर 970 म्हणजे 90 च्या पाड्याची संख्या केली म्हणजे 90 चा किती वेळा पाडा म्हटला बरोबर आपल्याला माहित नाही आता किती वेळा पाडा म्हणायचा 90 चा मग आम्ही लिहिलं 90 चा k वेळा पाडा म्हटला किती वेळा म्हटला 90 चा k वेळा पाडा म्हटला बरोबर आहे त्याच्यानंतर इथे 180 होते 90 प्लस 4 इथे दिसतंय बघा प्लस 4 केले बरोबर 90 चा किती वेळा तरी पाडा म्हटला त्याच्यानंतर काय केलं तुमची जी बाकी उरणार आहे ती काय केली प्लस केली ती बाकी काय केली प्लस केली बरोबर आणि ती जी तयार होणारी संख्या आहे 90 च्या पाड्यातली प्लस बाकी जी तयार होणारी संख्या आहे ती कशाला भाग द्यायला पाहिजे गणितानुसार 7 ने भाग जाणारी पाहिजे मग त्याला भाग दिला 7 समजलं एवढं हे कळालं काय कसं लिहायचं 90 च्या पाड्यात काय म्हणून 90 के लिहायचं प्लस की बाकी किती उरले ती लिहायची प्लस 4 छेद किती भाग द्यायला पाहिजे कितीचा गुणज पाहिजे 7 चा गुणज पाहिजे म्हणून 7 लिहिलं पाहिजे सेम केलं 7 ने 90 ला भागला बाकी किती उरली ती बघायची किती भाग गेला ते बघायचं नाही 7 एके 7 7 दुनी 14 20 मध्ये 14 गेले राहिले 6 20 मध्ये 14 गेले राहिले 6 6 उरलेले 6 बाकी लिहायची 6 पुढे काय आपलं ते सेम आहे k + 4 छेद 7 आता k च्या ठिकाणी किती अक्षर ठेवायचे एक एक अंक ठेवायचे पहिल्यापासून ठेवा 1 7 च्या ठिकाणी k च्या ठिकाणी जर 1 ठेवला तर काय होणार 6 गुणिले 1 6 एके 6 पुढे काय +4 6 अधिक 4 10 6 अधिक 4 10 10 ला 7 ने भाग जातो नाही जात k च्या ठिकाणी 2 6 आता k च्या ठिकाणी जर 2 ठेवलं तर किती होणार 6 दुनी 12 12 अधिक 4 16 16 ला 7 ने भाग जातो k च्या ठिकाणी तेव्हा 3 जर 6 आणि 3 चा गुणाकार केला 6 3 18 18 अधिक 4 22 22 ला 7 ने भाग जातो नाही जात आता k च्या ठिकाणी तेव्हा 4 sin चौक 24 24 अधिक 4 28 ला 7 ने भाग जातो तुम्हाला k ची व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली तुम्हाला इथं अशी कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर या भागाकार पूर्ण जाईल हे बघायचं होतं तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळाली 4 मिळाली ही k ची जी व्हॅल्यू मिळाली 4 ही कुठे ठेवायची या वरच्या कुठे ह्याच्यात ठेवायची त्याच्यात 90 k + 4 ह्याच्यात ठेवायची 90 गुणिले k ची व्हॅल्यू ठेवली 4 90 गुणिले 4 360 + 4 आहे तसं दिलं + 4 दिल्यानंतर उत्तर किती आलं 364 समजलं नाही सगळ्यांना समजलं सगळ्यांना
करायचं झालं झालेलं गणित घ्या वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए गणित का वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे जिसे 12 18 24 और 30 वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे 12 18 24 और 30 से विभाजित करने पर हर मामले में शेषफल 4 बचे लेकिन जब इसे 7 से विभाजित किया जाए लेकिन जब इसे 7 से विभाजित किया जाए तो पूर्णतः विभाजित करा बघा एवढं येते तेवढं करा पहिल्या टाइपचं करा दुसऱ्या टाइपचं करा त्या टाइपचं पहिले काय करायचं एलसीएम करायचं पुन्हा करायचं 12 18 24 आणि 30 एलसीएम ऑफ 12 18 24 आणि 30 एलसीएम किती आला 25
सगळ्यांचा LCM त्याला सगळ्यांचा LCM मला सगळ्यांचा लाईन LCM झालं बघू किती आला LCM सहीचा प्रश्न आहे सहीचा काय तुला विचारलं तुझा आला किती येणार 360 LCM किती येणार 360 सगळ्यांचा LCM मला LCM नंतर काय करायचं होतं 360 मी दुसऱ्या मेथडनं करतो पहिले मेथडला डायरेक्ट येणार पहिलंच बरोबर पहिल्या मेथडला डायरेक्ट येणार जर आपण डायरेक्ट 400 डायरेक्ट 4 केल्यानंतर आपला आन्सर येईल मी दुसऱ्या मेथडला करतो त्या 360 चा किंवा मल्टिपल आपल्याला पाहिजे म्हणून काय केला k लिहिला प्लस शेषफळ किती पाहिजे 4 लिहिलं छेद किती भाग जाणारी संख्या पाहिजे 7 न भाग जाणारी संख्या पाहिजे 7 लिहिलं भाग द्या 360 ला 7 चा 5 35 उरला 1 झाले 10 7 1 7 10 पूर्ण 7 गेले राहिले किती 3 जी बाकी राहिले ती घ्यायची 3 बाकी सगळं आहे तसंच k + 4 छेद k च्या ठिकाणी आता पहिला स्टार्टिंग पासून 1 ठेवायचं k च्या ठिकाणी 1 ठेवा 3 उरले 3 1 3 अधिक 4 7 3 अधिक 4 7 आणि 7 चा 7 भाग जातो 7 अधिक 7 बरोबर k ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1 k ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1 मिळाली आता k ची व्हॅल्यू ही 1 मिळाली की इथे ठेवायची पुढे 360 गुणिले k ची व्हॅल्यू 1 + 4 360 + 4 164 समजलं की सगळ्यांना दुसऱ्या मेथडला उठवून दिलं दुसऱ्या मेथडने पहिल्या मेथडने दिलं दुसऱ्या मेथडने लिहूया तुम्हाला माहित नाही किती वेळा गुणाकार करायला पाहिजे त्या संख्येचा त्यामुळे प्रत्येक वेळेला कधी पहिल्या मेथडने करत बसणार नाही सर याचं दुप्पट प्लस करा भाग्या प्लस करा भाग्या किती वेळा करत बसणार या मेथडने मेन म्हणजे ही मेन मेथड आहे बेसिक मेथड आहे पहिला काय करायचं गुणाकार भागाकार पहिला गुणाकार करायचं तुमचा बॉक्स कसा ठेवला माहिती आहे बापू थोडं लावून झालं सगळ्याचं तर मला सांगा 3 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती 3 अंकी सगळ्यात लहान संख्या 100 3 अंकी सगळ्यात लहान संख्या घेऊन घ्या 3 अंकी सगळ्यात लहान संख्या असणार उपाय म्हणून 3 अंकी सगळ्यात लहान संख्या 100 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या खाली घेऊन घ्या किती येणार 999 3 अंकी सगळ्यात लहान सगळ्यात मोठी संख्या 999 घेऊन घ्या आता लिहिते 5 अंकों की गरीब क्या 5 अंकों की वह सबसे बड़ी संख्या 5 अंकों की वह सबसे बड़ी संख्या
ज्ञात कीजिए जिसे ज्ञात कीजिए जिसे 52 56 78 52 56 78 और 91 से विभाजित किया जाए तो पूर्णतः विभाजित किया जाए तो पूर्णतः विभाजित काय म्हटलं त्यानंतर 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येमधून त्या संख्येला किती दिलं 52 56 58 78 आणि 91 तर पूर्णतः भाग जाईल बरोबर आहे पहिला आपल्याला काय काढायला लागणार एलसीएम टॉपिक आहे तर पहिला काय काढायला लागणार एलसीएम काढायला लागणार बरोबर आता 52 56 78 91 चा एलसीएम मला काढूया एलसीएम दोन पार्ट झाले नॉर्मल राहून 52 56 78 आणि 91 तर एलसीएम काढूया बघा त्याला 21 84 सगळ्यांचा 84 आवाज किती आला सेव 21 84 सगळ्यांना एलसीएम किती वेळा काढलं 3 4 किती एलसीएम काढायला आणि ती एलसीएम वेळा वाटणार अवघड आहे प्रमाणात काढायचं एलसीएम 52 56 52 56 78 आणि 91 78 आणि
किती नंतर काय करायचं आहे एलसीएम काढायचं आहे एलसीएम काढूया एलसीएम काढायचं आहे 13 च्या पाड्याची संख्या किती आहे 13 की 13 13 की 26 13 की कोणच्या 13 चौक 52 13 पाचशे 65 13 13 साते 56 ला जात नाही 56 आहे तशी ठीक आहे आता भाग द्या दोन जातो दोन भाग द्या बे दोन्ही 4 बे की बे 16 बे 16 बे 7 परत द्या दोन बे की बे 18 काय ना 56 घेतलं काय 26 हा बे दोन्ही 4 बे 16 किती आहे ना 14 आहे ना आता इथं काय राहिलं 7 कॉमन आहे 14 ला 7 ला भाग जातो 7 या 7 दुनी 14 3 आहे त्याचे 7 इथे 7 आणि ती मूळ संख्या आली आता 3 गुणले 2 6 साइन साथे 42 42 चं पट करा 84 13 की 13 13 दुनी 26 आणि 84 चा गुणाकार करा 26 आणि 84 चा गुणाकार करा 84 गुणिले 26 किती आहे ना सिंगल भाग साइन चौक 24 त्याचे लिहिले 2 45 48 2 42 0 4 8 16 किती आला 4 काय साइन चौक 24 त्याचे लिहिले 2 साइन 48 48 गुणाकार किती आहे ना 21 84 गुणाकार किती आला 21 84 तुमचा एलसीएम किती आला 21 84 आता काय करायचं किती अंकी संख्या म्हटले 5 अंकी संख्या वयामध्ये त्या एलसीएम पर्यंत सगळ्यांना आले तो पुढे आता लक्ष देऊन बघायचं किती अंकी संख्या म्हटले 5 अंकी संख्या 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या किती 5 वेळा 9 5 वेळा 9 या 21 84 न या 5 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे किती ने 21 84 न देऊया भाग तर 21 84 बरोबर सिंपली 2000 मान सिंपली काय मान 2000 2000 म्हणजे किती 2000 तुम्ही 4000 6000 8000 5 वेळा हक्काचं किती येणार 10000 आता 10000 म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं झालं बरोबर आहे म्हणजे ओव्हरऑल किती पर्यंत काय पाहिजे आम्हाला 4 पर्यंत पाडा म्हणायला पाहिजे बरोबर आहे ओव्हरऑल आपल्याला किती 4 पर्यंत पाडा म्हणायला पाहिजे टोटल किती येणार 4 4 चौक 16 अच्छा गेला 1 8 चौक 32 अधिक 1 अच्छा गेली परत 3 4 1 4 अधिक 3 4 1 4 अधिक 3 7 तो 4 1 4 4 दोन्ही 4 1 4 4 दोन्ही वजाबाकी करा किती राहिले 3 राहिले 6 राहिले इथे किती राहिले 2 राहिले 1 राहिले बरोबर आहे आता वरची संख्या काय खाली 9 वरची संख्या काय खाली 9 किती झाले आता 12 739 आता सिंपल हे किती 36 त्याच्यातच हे प्लस करून बघा किती येणार 6 4 10 तर हे राहील 4 12 8 9 याच्यापेक्षा बाकी आहे ना याच्यात आहे प्लस करून बघा ही संख्या किती येते एक किती वेळा म्हणताय पडा 4 वेळा पडा म्हणताय हा 5 वेळा आणि येणार उत्तर काय असतं 6 वेळा पडा किती येणार 4 10 11 3 1 संख्या मोठी गेली ना याच्यापेक्षा तर याचा 6 वेळा पडा म्हटल्यानंतर याची संख्या मोठी झाली पण किती वेळा पडा म्हणायला पाहिजे 5 वेळा 5 वेळा पडा म्हटल्यानंतर किती येणार आपलं उत्तर
0 आन्सर किती आलं वजाबाकी केल्यानंतर 9 आतलं 0 गेले 9 3 आतलं 2 गेले 1 7 नंतर नाही तर चाललेला इथं 16 झाले 16 आतलं 2 गेले राहिले किती 7 आता 2 आतलं 1 गेला राहिला एक करू हे तुमची मला मेहनत रिव्ह्यू पाहिजे वय तुम्ही रिव्ह्यू पाहिजे वया चेक करताना किती आलं बाकी किती उरली आपली 17 19 बाकी उरली 1719 बाकी उरली आता जर हा आपल्या सगळ्यात मोठ्या संख्येमध्ये एवढी जर आपले कमी असते तर पूर्ण संख्येला भागलेला नसते बरोबर सिंपली तुम्हाला सांगतो 2 आहे 2 आहे 7 आहे बरोबर आहे 2 आहे 7 आहे 2 ने 7 ला भागल्यानंतर किती मिळालं जाईल बाकी किती होती 1 मिळेल बरोबर जर हे 1 या 7 मध्ये 7 मधून जर 1 कमी केले असते तर आपल्या पूर्ण संख्येला भागलेला नसते जर या 7 मधून 1 वजा केले तर राहिले किती 6 राहिले 6 ला या 2 ने पूर्णपणे भाग जातं बरोबर आहे आपल्याला काढायची काय 9 अंकी सगळ्यात मोठी 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काढायची आहे ज्याला याचा एलसीएम त्याला तो 2184 ला पूर्णपणे भाग जातो मग काय करायचं जी बाकी उरलेली आहे त्या बाकीला 5 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येमधून वजा करायचं किती येणार 1 2 3 4 5 मधून 17 19 वजा केले किती येणार 0 8 2 8 ही आपली एकमेव संख्या असणार ज्या संख्येला 52 56 78 आणि 91 पूर्णपणे भाग जाणार आणि ही 5 अंकामधली सगळ्यात मोठी संख्या ही 5 अंकामधली सगळ्यात मोठी संख्या असणार समजलं की आणि एकदा समजतो 52 56 78 आणि 91 52 56 78 आणि 91 या संख्या होत्या या संख्येने 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काढायची या संख्येला पूर्णपणे भाग द्यायचा बरोबर आम्ही काय काढला 52 56 78 आणि 91 चा एलसीएम काढला एलसीएम किती आला 2184 आला सगळ्यांना स्कोर कळाला 2184 पर्यंत काढला 2184 काढल्यानंतर काय केलं आम्ही सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या घेतली सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती 5 वेळा 9 बरोबर आहे सगळ्यात मोठी संख्या 5 अंकी 5 वेळा 9 लिहिली आणि आम्ही कशाला भागलं एलसीएम ने त्याला भागलं एलसीएम किती 2184 ने त्या 5 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येला भागलं भागल्यानंतर केला भागाकार 4 वेळा पाडा म्हटल्यानंतर ओव्हरऑल मी काय केलं 2184 मानलं नाही 2000 मानलं काय म्हणलं 2000 मानलं 2000 चा जर 5 वेळा भागाकार गुणाकार केला किती येणार 10000 येणार 10000 आपल्यापेक्षा जास्त होते पहिले 400 काय केलं 10000 जास्त होते 9999 पेक्षा म्हणून काय केलं 4 वेळा केला 4 तिकडे दिला 4 चा गुणाकार करून डायरेक्ट दिलं किती आलं 87 36 आला 9999 मधून 8736 वजा केले राहिले किती 12 63 राहिले वरचे लोक तसेच खाली गेले त्याचा पाडापाडा 5 वेळा 2184 चा पाडापाडा 5 वेळा किती आला 10 92 आला त्याच्यामधून जे वजा केले उत्तर किती आलं आपली बाकी किती आली 17 19 बाकी आली बरोबर आहे म्हणजे ही जी बाकी आली ही जर आपली मेन 5 वेळा 9 मध्ये नसती तर आपली जी संख्या तयार झाली असती ती काय झाली असती 2184 ना पूर्णपणे भाग झालेली असते बरोबर आहे आधी दिले ना दोन भागून केले मग काय केलं सिंपली 5 वेळा 9 मधून 17 19 वजा केले आन्सर काय आलं 19 28 98 समजलं का नाही सगळ्यांना समजलं लिहून घ्या लॅपटॉपला पासवर्ड आहे लॅपटॉपला पासवर्ड आहे यानी क्या 3 अंकों की सबसे बड़ी संख्या 3 अंकों की सबसे बड़ी संख्या
तीन अंकों की सबसे बड़ी संख्या जो 3, 5 और 9, 3, 5 और 9 से विभाजित होने पर तीन अंकों की सबसे बड़ी संख्या जो 3, 5, 9 से विभाजित। हे तुम्हाला गणित दिले. जर तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल तर त्याच्या पुढे घ्या. एकत्रित झालं. तीन अंकों की सबसे बड़ी संख्या जो 3, 5, 9 से विभाजित हो. पुढे एक स्लॅश टाका. त्याच्या पुढे जा. होने पर समान शेषफल दे. समान शेषफल 2 देती है. 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 ज्यांना हे दुसरं गणित दिले त्यांना गणित आलं नाही तर मला पहिले गणित पाहिजे की 3, 5 आणि 9 भाग झाला आहे. मी नेमकी सगळ्यांना काढून ज्यांना आले त्यांनी जर ट्राय करायचं असेल तर हे करायचं. 3 अंकाची संख्या काढल्यानंतर त्याच्यातनं समान शेषफळ देणारी समान शेषफळ 2 देणारी काय नॉर्मल मार्किंग करायचं.